रात्रपाळी हा आजकाल अनेक लोकांच्या जीवनाचा भाग झाला आहे. अनेक लोकांना मग ते आय-टी क्षेत्रामध्ये असतील, वैद्यकीय क्षेत्रामध्ये असतील, परिवहन क्षेत्रामध्ये असतील किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असतील, सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपन्या या सगळ्यांनाच अनेक कर्मचाऱ्यांना रात्रपाळी करावी लागते आणि रात्रपाळी करत असताना विशेष अशी खबरदारी घेणं गरजेचं असतं. कारण तुमची झोप नियमित झाली पाहिजे, झोप पूर्ण झाली पाहिजे, जेवण वेळच्या वेळी झाली पाहिजे, तरच तुम्ही तुमचं जे काम आहे हे काम व्यवस्थित करू शकता. आणि जर का तुमची झोप व्यवस्थित झाली नाही तर मात्र रात्रपाळीमध्ये अशा अनेक घटना घडू शकतात. एखाद्या व्यक्तीचा पारा इतका वाढू शकतो की तो त्याच्या सहकार्याचा, त्याच्या वरिष्ठाचा खून करेपर्यंत मजल जाते. अशी घटना आपल्याला बघायची आहे. आपण जातोय बंगलोरमध्ये आणि बंगलोरमध्ये एक खाजगी फोटो एडिटिंगची डिजिटल कंपनी आहे. या कंपनीमध्ये मॅनेजर आहेत, त्यांचं नाव आहे भीमेश बाबू. त्यांचं वय वर्ष आहे 41 आणि हे चित्रदुर्ग या गावचे रहिवासी आहेत. ते या कंपनीमध्ये काही वर्षांपासून त्यांचं काम करत आहेत आणि त्यांच्या कंपनीमध्ये इतरही अनेक सहकारी असतात. या कंपनीमध्ये शिफ्ट वर्कमध्ये काम चालतं. तिन्ही शिफ्टमध्ये काम चालत असल्यामुळे यावेळेला मात्र भीमेश बाबू यांची रात्रपाळी होती आणि प्रत्येकाची जी ड्युटी करण्याची पद्धत असते ती वेगवेगळी असते किंवा सभोवताची जी परिस्थिती असते ही परिस्थितीला प्रत्येकजण कसा जुळवून घेतो, कसा रिस्पॉन्स करतो, या सगळ्या गोष्टींची पद्धत वेगवेगळी असते. आणि भीमेश बाबू रात्रपाळीला असताना रात्रीचे 1 वाजलेले होते आणि ते त्यांचं एडिटिंगचं काम करत होते. त्यावेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये सगळीकडे लख्ख असं उजेड होता, लाईट जास्त होते. त्यावेळेला तिथला एक कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्याला त्यांनी सांगितलं की तू लाईट बंद कर. या कर्मचाऱ्याचं नाव आहे सोमला वामशी. त्याचं वय वर्ष आहे 24. हा तरुण कर्मचारी किंवा त्यांच्या हाताखाली काम करणारा तरुण याला त्यांनी ऑर्डर सोडलेली आहे की तू लाईट कमी कर. आणि या दोघांमध्ये लाईट कमी करण्यावरून किंवा लाईट बंद करण्यावरून वाद झाला आहे आणि रात्रीचे 1 वाजता हा वाद विकोपाला गेलेला आहे. रात्रपाळी असल्यामुळे इतर मंडळी त्या ठिकाणी कोणी नव्हती, यांचं भांडण सोडवण्यासाठी कोणी नव्हतं आणि मनामध्ये राग येऊन इतका राग आलेला होता सोमला वामशीला की त्याने मिरची पूड उचललेली आहे आणि त्याचे जे मॅनेजर आहेत भीमेश बाबू यांच्या डोळ्यामध्ये फेकलेली होती. आता भीमेश बाबू खाली पडलेले आहेत आणि त्याने आजूबाजूचा एक डंबेस उचलला, भीमेश यांच्या डोक्यामध्ये घातलेला आहे. भीमेश रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले आहेत. मात्र सोमला याला भीती वाटायला लागलेली आहे कारण ज्याच्या डोक्यामध्ये आपण डंबेल्स टाकला तो आपला मॅनेजर आहे आणि हा मॅनेजर आता रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. आपली नोकरी तर जाईलच, त्याचबरोबर आपल्याला आता जेलची हवा खावी लागणार. तर त्याने मग अजून एका कर्मचाऱ्याला फोन करून बोलवून घेतलं आहे आणि मग त्या दोघांनी मिळून रात्रीच्या रात्री भीमेश यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. परंतु हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदरच भीमेश यांचा मृत्यू झालेला होता. आणि मग आता काय करायचं हे सगळं सोमला वामशी आता टेन्शनमध्ये आलेला आहे. त्याला भीती वाटायला लागलेली आहे की आता आपण काय करायचं. तर मग त्याने जवळचं गोविंदनगर पोलीस स्टेशन आहे, या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे. आपल्याकडून जे काही झालं हे पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. पोलिसांनी मग त्याला अटक केलेली आहे, चार्जशीट दाखल केलेली आहे. आता त्याला योग्य ती शिक्षा होईलच. परंतु हे जे भीमेश आहेत, ह्या भीमेशचा मात्र मृत्यू झालेला आहे. वय वर्ष फक्त 41 असताना, आपले कुटुंब असताना, आपली जबाबदारी असताना, कारण 40-42 वर्षाची जी व्यक्ती असते त्याच्यावरती असंख्य जबाबदाऱ्या असतात. तो मधल्या वयामध्ये आलेला असतो, त्याला मुलं बाळं असतात, त्याला संसार असतो, इतर जबाबदाऱ्या असतात, शिक्षणं असतात. हे सगळं जर का एखाद्या व्यक्तीवरती असेल आणि त्याचा आयुष्यामध्ये मध्यंतरीच त्याचा मृत्यू ओढवत असेल आणि अशा कारणामध्ये ओढवत असेल तर मात्र निश्चित ही एक गंभीर बाब आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणीही आपण काम करतोय, ज्या ठिकाणी आपलं उदरभरण्याचं जे काही साधन असेल त्या ठिकाणी काम करत असताना आपण टीमवर्कने काम केलं पाहिजे, एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी वाद टाळता येतील त्या ठिकाणी टाळले पाहिजेत. आणि जर का वाद टळत नसतील तर मग समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे किंवा त्याला आपण कशा स्वरूपामध्ये सांगितलं तर तो ऐकून घेईल याचा देखील प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा सारखा नसतो, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो, प्रत्येकाची रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी असते. आजच्या केसमध्ये मात्र सोमला वामशीने त्याच्या मॅनेजरचा जीव घेतला आहे आणि आता तो जेलमध्ये जाईल आणि भीमेशच्या कुटुंबाला मात्र आयुष्यभराचं दुःख सहन करावं लागेल. त्याच्यामुळे काम करत असताना एक विशेष खबरदारी, सावधपणा घेणं गरजेचं आहे. भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.